समाजाला एकत्र घेऊन सामाजिक भान आणि बांधिलकी जपत केली जाणारी रेकॉर्ड ही खूप मोठी असतात। खरं तर असं बोललं होतं की इनसेन्सिटिव्ह अँड ब्रुटल अप्रोच टुवर्ड्स लिटरेचर इज अ रिअल मिजरी फॉर रीडर्स इन इंडिया। देशातल्या वाचकांचं सगळ्यात मोठं दुर्दैव काय होतं तर राजकीय व्यक्तिमत्वांचं साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोन। पण असं असताना राजकारणाशी संबंधित एक माणूस उठतो आणि एक सेन्सिटिव्ह अँड लवेबल अप्रोच टुवर्ड्स लिटरेचर करतो आणि विचारवंतांच्या या शहरात इतिहास घडला जातो। त्याच्यासाठी तुमचं मराठे सरांचं आणि मलिक सरांचं विशेष पुणेकरांच्या वतीनं मी आभार मानतो। काय माहितीये का, आम्ही पुणेकर नात्यातल्या रक्ताच्या माणसाचं कौतुक करताना 10 वेळा विचार करतो। कौतुक सोडाच, पण एखाद्याला तोंडावरती गोड बोलायचं म्हणजे त्या माणसाला खूपच कष्ट करावे लागतात। आणि आज अशा शहरात प्रत्येक पुणेकर हा तुम्हा 3 माणसांचं, मलिक सरांचं, मराठे सरांचं आणि तुमचं पुणे बुक ट्रस्ट अभिमानाने नाव घेतोय, नॅशनल बुक ट्रस्टचं। कारण आम्ही दिवाळी आणि दसरा पुन्हा एकदा या 9 दिवसात अनुभवला। त्यामुळे लक्षात ठेवा, पुण्यामध्ये दिवाळी 2दा होते। एक सुरुवातीला दिवाळीत आणि त्याच्यानंतर 1.5 महिन्यात फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावरती। त्यामुळं हा अनुभव वय वर्ष 4 ते वय वर्षे 104 म्हणजे 104 वर्षांचे एक आजोबा आले होते। वय वर्ष 4 ते 104 प्रत्येक पावलांना या प्रत्येक स्टॉल पुढून फिरण्याची संधी या पुणे पुस्तक महोत्सवाने दिली। पसायदानामध्ये एवढंच आपल्याला सांगतो। आणि सगळ्यात शेवटी मी पुणेकरांच्या प्रतिसादाला दाद देतो। ज्या प्रकारचा प्रतिसाद पुणेकरांनी दिलाय हे जगात कुठेही होऊ शकणार नाही। इतका मोठा प्रतिसाद पुणेकरांनी या पुस्तक महोत्सवाला दिलेला आहे। सगळे देशभरातले लोक आश्चर्य व्यक्त करतायत। सर्व प्रसार माध्यमामध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे की इतकी शक्ती, बुद्धी आणि एवढी ताकद पुणेकरांमध्ये कशी आली की इतक्या लाखोच्या संख्येने जत्रेला जावं, लाखोच्या संख्येने पंढरीच्या वारीला जावं, तसं पुस्तकांच्या वारीला इतक्या लाखोच्या संख्येने, लाखो म्हणजे लाखोच्या संख्येने पुणेकर येत आहेत आणि लाखोच्या संख्येने पुस्तकं खरेदी करतायत। त्यामुळे मी सर्व पुणेकरांचं आमच्या आयोजन समितीच्या वतीने मनापासून आभार मानतो। जय। पण समाजाला एकत्र घेऊन सामाजिक भान आणि बांधिलकी जपत केली जाणारी रेकॉर्ड ही खूप मोठी असतात। खरं तर असं बोललं होतं की इनसेन्सिटिव्ह अँड ब्रुटल अप्रोच टुवर्ड्स लिटरेचर इज अ रिअल मिजरी फॉर रीडर्स इन इंडिया। देशातल्या वाचकांचं सगळ्यात मोठं दुर्दैव काय होतं तर राजकीय व्यक्तिमत्वांचं साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोन। पण असं असताना राजकारणाशी संबंधित एक माणूस उठतो आणि एक सेन्सिटिव्ह अँड लवेबल अप्रोच टुवर्ड्स लिटरेचर करतो आणि विचारवंतांच्या या शहरात इतिहास घडला जातो। त्याच्यासाठी तुमचं मराठे सरांचं आणि मलिक सरांचं विशेष पुणेकरांच्या वतीनं मी आभार मानतो। काय माहितीये का, आम्ही पुणेकर नात्यातल्या रक्ताच्या माणसाचं कौतुक करताना 10 वेळा विचार करतो। कौतुक सोडाच, पण एखाद्याला तोंडावरती गोड बोलायचं म्हणजे त्या माणसाला खूपच कष्ट करावे लागतात। आणि आज अशा शहरात प्रत्येक पुणेकर हा तुम्हा 3 माणसांचं, मलिक सरांचं, मराठे सरांचं आणि तुमचं पुणे बुक ट्रस्ट अभिमानाने नाव घेतोय, नॅशनल बुक ट्रस्टचं। कारण आम्ही दिवाळी आणि दसरा पुन्हा एकदा या 9 दिवसात अनुभवला। त्यामुळे लक्षात ठेवा, पुण्यामध्ये दिवाळी 2दा होते। एक सुरुवातीला दिवाळीत आणि त्याच्यानंतर 1.5 महिन्यात फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावरती। त्यामुळं हा अनुभव वय वर्ष 4 ते वय वर्षे 104 म्हणजे 104 वर्षांचे एक आजोबा आले होते। वय वर्ष 4 ते 104 प्रत्येक पावलांना या प्रत्येक स्टॉल पुढून फिरण्याची संधी या पुणे पुस्तक महोत्सवाने दिली। पसायदानामध्ये